नमस्कार, मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे महाराष्ट्र दिन आणि या महाराष्ट्र दिन विशेष ग्रेट भेट मुलाखतीमध्ये पाहुणे म्हणून आहेत डॉक्टर सुरेश पाटील. डॉक्टर सुरेश पाटील हे वसई विरार तसेच पालघरमध्ये व्यसनमुक्ती तसेच मनोविकार क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि ते लोकांचे डॉक्टर आहेत. अशा पद्धतीने स्वतः दरवेळा आठवड्यामध्ये कुठे ना कुठे व्याख्यान देतात, कधी ज्येष्ठ नागरिकांमध्ये असतात. डॉक्टर सुरेश पाटील साहेब, जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो. आज महाराष्ट्र दिन आहे, काय सांगाल प्रेक्षकांना? धन्यवाद. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सर्व मराठी भाषिकांना, महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला माझ्यातर्फे शुभेच्छा. सर, साधारणपणे आमचं जागर मराठी चॅनलचा जो मुलाखतीचा पॅटर्न असतो की डॉक्टर सुरेश पाटील नेमके कुठले आहेत, काय परिचय द्याल तुम्ही प्रेक्षकांना? डॉक्टर सुरेश पाटील तुमच्या सगळ्यांच्या हृदयातले आहेत. जर तसं बघायला गेलं तर माझा जन्म सांगायचा झाला तर मी मूळचा कोल्हापूरचा आहे. बरं. कोल्हापूरच्या इथे राधानगरी बुदरगडच्या जवळ मुदातिट्टा नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी माझं थोडंसं प्राथमिक शालेय शिक्षण झालं. त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माध्यमिक शिक्षण झालं आणि पुढचा प्रवास आहे माझा वैद्यकीय मेडिकल कॉलेजमध्ये सोलापूरमध्ये झाला आणि उच्च शिक्षण जे मी नायर हॉस्पिटल मुंबई येथे घेतलं. म्हणजे माझा प्रवास तसा पश्चिम महाराष्ट्रातून मुंबईपर्यंत आला आहे आणि त्याच्यानंतर आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये. पाटील सर, मला हे सांगा, तुम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये सायकेट्री हा विषय का निवडला? मला असं वाटतं की वैद्यकीय क्षेत्रामध्ये जर आरोग्य हा जर भाग बघितला तर आरोग्य म्हणजे शारीरिक आरोग्य नाही, तर आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि स्पिरिच्युअल हेल्थ म्हणतात, तशा पद्धतीचं आरोग्य म्हणजे आरोग्य. पण सर्वसामान्य वैद्यकीय शिक्षण घेताना आपल्याला असं दिसून येतं की मॅक्सिमम जो भर आहे तो शारीरिक आरोग्यावर दिला जातो, पण मनाचं आरोग्य हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि कुठे ना कुठे शारीरिक आरोग्याशी खूप जोडलेलं आहे. तर हा एक फॅसिनेटिंग सब्जेक्ट माझ्यासाठी होता. मुळातच मी चित्रपट प्रेमी असल्यामुळे चित्रपटाच्या दृष्टीनं मला या मानसिक आरोग्याविषयी पूर्वीपासून आवड होती आणि वैद्यकीय शिक्षण घेताना काही शिक्षकांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकल्यानंतर मला असं वाटलं की माझ्या दृष्टीनं, माझ्या स्वभावाच्या दृष्टीनं हा विषय योग्य ठरेल आणि ह्या विषयाला धरून आपण समाजामध्ये जी मला सामाजिक कार्याची आवड आहे त्याच्यामध्ये माझा फुल ना फुलाची पाकळी समाजासाठी उपयोग होईल म्हणून मी मानसिक आरोग्य हा विषय माझ्या वैद्यकीय शिक्षणासाठी घेतला. डॉक्टर, सध्या तुम्ही जे व्यसनमुक्ती संदर्भात मनोविकारावर जे प्रॅक्टिस करत आहात, साधारणपणे आज 2025ला कुठल्या प्रकारचे लोकांमध्ये आजार आहेत आणि वाढले का आहेत ते? मानसिक आजारामध्ये तुम्ही जसं मेन्शन केलात की मी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो. मानसिक आजार म्हणजे काय, मानसिक आरोग्य म्हणजे काय, हे जनसामान्य लोकांना माहिती नाही आहे. तर ह्याच्यामध्ये कुठले कुठले आजार आहेत त्याच्यापेक्षा मानसिक आरोग्यामध्ये काय काय येतं हे आपण पहिला बघितलं पाहिजे. मानसिक आरोग्यामध्ये बालमानसिक आरोग्य, त्याच्यानंतर मानसिक आरोग्य जे तरुणांचं असतं किंवा सर्वसामान्य लोकांचं असतं आणि वृद्धांचं मानसिक आरोग्य, हे वयानुसार मानसिक आरोग्य 3 भागात विभागलं जातं. त्याचबरोबर ब्रॉड स्पेक्ट्रममध्ये जर बघितलं तर मनोविकार, व्यसनमुक्ती, लैंगिक आरोग्य असे 3 प्रामुख्याने भाग हे मानसिक आरोग्यामध्ये येतात. तुम्ही आता जसं प्रश्न विचारलात की आता सध्या कुठल्या मानसिक आरोग्याचे पेशंट जास्त येतात, तर ताणतणाव, चिंता, नैराश्य हे प्रामुख्याने OPDमध्ये जास्त प्रमाणात येणारी संख्या असलेले आजाराचे रुग्ण आहेत. पण त्याच्याबरोबरच व्यसनमुक्तीचं प्रमाण म्हणजे व्यसनाचे प्रमाण, व्यसनाधीनता म्हणजे ॲडिक्शन जो आजार आहे त्याच्या रुग्णांची संख्या देखील प्रचंड वाढलेली आहे. तर सर्वच मानसिक आजाराच्या रुग्णांच्या संख्या वाढलेल्या आहेत. याचं कारण म्हणायला गेला तर बरीच सारी कारणं आहेत, ती मला वाटतं आपण पुढे त्याच्यावरती चर्चा करू. पण आपण न्यूरोसिस म्हणतो, म्हणजे चिंतारोग, नैराश्य याचे आजार आणि व्यसनाचे आजार याची रुग्णांची संख्या वाढलेली आहे. सर, मला हे सांगा की तुम्ही वेलनेस यशवंत सेंटर, पालघर जिल्ह्यातलं सर्वात मोठं व्यसनमुक्ती केंद्र तसेच मानसिक आरोग्याचे लोक जनरल हॉस्पिटल टाकतात, त्याच्यामध्ये वेगळे ही असतात, पण तुम्ही मानसिक आरोग्याच्या क्षेत्रामधील लोकांना व्यसनमुक्तीसाठी एक सुंदर केंद्र, किती बेडचं, म्हणजे जवळपास 100 बेडचं तुम्ही टाकले, तर हे टाकण्यामागे तुमचा काय उद्देश आहे? बघा, मुळातच ना मानसिक आरोग्याला आणि मानसिक आरोग्याच्या क्षेत्राला एक सवतीची भूमिका दिली जाते. ठीक आहे, त्याच्याकडे म्हणावं तसं लक्ष दिलं जात नाही, म्हणावं तसं प्रेम दिलं जात नाही आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे जनजागृती.
लोकांना मानसिक आरोग्य म्हणजे काय आणि ते कसं जपलं पाहिजे आणि त्याच्यातनं ते जपलं नाही गेलं तर काय काय व्याधी होऊ शकतात हेच बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. गेल्या 15-20 वर्ष मी ज्यावेळी ॲज अ सायकॅट्रिस्ट म्हणून मी प्रवास करतो आहे, खास करून आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये वसई तालुक्यामध्ये, त्यावेळी मला असं लक्षात आलं की लोकसंख्येच्या मानाने मानसिक आरोग्यामध्ये सुविधा देणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी आहे. त्याच्याबरोबर काही जरी आजार झाला, मोठा आजार झाला तर उपचारासाठी मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये जावं लागतं. तर आपल्या शहरामध्ये या सुविधा का उभा राहू नयेत हा प्रश्न मी माझ्या स्वतःच्या मनाला केला आणि त्याच संकल्पनेतून 7 वर्षापूर्वी मी विभास सायकॅट्रिक हॉस्पिटल म्हणजे मानसोपचारचं पहिलं हॉस्पिटल उभा केलं. ते जवळजवळ 42 खाटांचं 42 बेडचं हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलमध्ये आम्हाला काम करता करता लक्षात आलं की हे हॉस्पिटल आपल्याला कमी पडतं आणि ह्या ठिकाणी फक्त आपण तीव्र रुग्णांची सेवा देतो आहे, ज्याला ॲक्यूट सायकोसिस म्हणतात, म्हणजे ज्याला अगदी ACTची ट्रीटमेंट देण्यापासून खूप प्रचंड मानसिक धक्क्यातून आलेला सिझोफ्रेनिया बायपोलरसारखा रुग्ण यांना आपण सेवा देतो आहे. पण ह्या ठिकाणी व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न होणं किंवा व्यसनमुक्तीचं कार्य होणं हे खूप कठीण होतं. त्यासाठी आपल्याला एक निसर्गरम्य जागा हवी होती, एक होलिस्टिक अप्रोच म्हणतात तशा प्रकारचा अप्रोच होता. हे खूप दिवसापूर्वीचं स्वप्न होतं आणि गेल्या काही दिवसांमध्ये ते स्वप्न साकार करण्यासाठी मी माझे सहयोगी मित्र एकत्र आलोत आणि हे व्यसनमुक्तीचं स्वप्न साकार करण्यासाठी आपण अशा पद्धतीचं यशवंत वेलनेस सेंटर उभा केलं, ज्याच्यामध्ये फक्त व्यसनमुक्ती मुक्तीसाठी पेशंटना दाखल न करता घेता त्यांना त्याच्यातून पूर्णपणे बाहेर काढण्यासाठी मदतीचा कसा हात देता येईल हा सर्वांगीण प्रयत्न करण्यासाठी मी आणि माझी टीम मला वाटतं की कार्य सुरू केलेलं आहे आणि आपल्याला कार्य करत राहायचं आहे. सर, यशवंत वेलनेस सेंटरमध्ये काय कुठल्या प्रकारच्या सुविधा आहेत? सर्वप्रथम व्यसनाधीनता हा एक आजार आहे हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. कोणीही व्यक्ती व्यसन करत असेल किंवा व्यसनाधीन झालं किंवा ॲडिक्ट झाली की त्या व्यक्तीला ब्लेम केला जातो आणि मदतीच्या हाताऐवजी त्याला आपण द्वेष त्याच्या पदरी येतो किंवा हेट त्याच्या पदरी येतो आणि मग तो आजार वाढत जातो आणि त्याचे परिणाम खूप वाईट होतात. ठीक आहे, आपण फक्त ज्यावेळी यशवंत वेलनेस सेंटरसारखं सेंटर उभा करतो त्यावेळी असा विचार करतो की त्या रुग्णाची शारीरिक, मानसिक, कौटुंबिक आरोग्य चांगलं होऊन सामाजिक आणि व्यावसायिक पुनर्वसन झालं पाहिजे. म्हणजे फक्त व्यसनमुक्ती न होता पुनर्वसन देखील होणं हे आमचं उद्दिष्ट आहे. या ठिकाणी रुग्ण ॲडमिट केल्यानंतर त्याचं सर्वप्रथम निदान केलं जातं. त्याच्या व्यसनामुळे त्याच्या शारीरिक आरोग्यावरती काय काय परिणाम झाला त्याचा अभ्यास केला जातो. त्याच्यातून डिटॉक्सिफिकेशन केलं जातं, म्हणजे शरीरावरती जो झालेला असर आहे, मनावरती जो असर आहे तो पहिला एक 10-15 दिवसामध्ये भरून केला जातो. त्याच्यानंतर योगा, ध्यान या आपल्या भारतीय प्रणालीचा वापर करून त्याला मनशांती कशी मिळवता येईल याच्यावरती विचार केला जातो. ग्रुप थेरपी, थेरपी, मीटिंग ह्या सगळ्यांचा वापर केला जातो. जसं तुम्ही बघितलं की एखाद्या झाडाला जर वाढायचं असेल तर सूर्यप्रकाश पाहिजे, पाणी पाहिजे, हवा पाहिजे. तसं व्यसनाधीनता झालेल्या रुग्णाला जर बाहेर काढायचं असेल तर त्याच्याबरोबर औषधोपचार, मानसोपचार, फॅमिली मीटिंग, फॅमिलीचं सहकार्य आणि पुढे जाऊन तो त्याच्या व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये लागण्यासाठी एक व्यावसायिक मार्गदर्शन ह्या सर्वांचा वापर करून आपण त्याला एक 2 ते 3 महिन्याचा एक चांगला पिरियड देऊन त्याचं पुनर्व्यसन करून त्याला पुन्हा समाजात चांगल्या पद्धतीनं कसं पाठवता येईल याच्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. डॉक्टर, मला सांगा की व्यसन म्हणजे नेमकं काय असतं आणि लोक असं बोलतात की इच्छाशक्तीनं व्यसन सोडता येतं. मग अशा केंद्राची गरज काय असते, व्यसनमुक्ती केंद्राची? खूप चांगला प्रश्न आहे. व्यसन हा एक आजार आहे, मानसिक आजार आहे, हे समाजाला समजणं खूप गरजेचं आहे. व्यसन म्हणजे शरीराने आणि मनाने घेतलेली गिरकी आहे. जशी गाडी चालवतो आपण, गाडी चालवता एकदम एखाद्या खोल दरीत कोसळते, तशा पद्धतीची ही अशा पद्धतीचा असा की व्यसनाचा प्रवास असतो. व्यसनाकडे बघण्याचं लोकांचं असं मत असतं की हा छंद आहे किंवा हा टाईमपास म्हणून करतो आहे, पण तसं न असता व्यसन हा एक मनाचा मोठा आजार आहे ज्याच्या उपचारही होऊ शकतो आणि उपचारानंतर ती व्यक्ती चांगली होऊ शकते. तुमचा जो दुसरा प्रश्न होता तो खूप चांगला होता की जर व्यसन इच्छाशक्तीनं सोडता येतं तर व्यसनमुक्ती केंद्राची गरज काय? मी जसं मगाशी सांगितलं की प्रवासामध्ये गाडी चालवतो आपण, ब्रेक मारतो, ब्रेक मारली गाडी थांबते. आपण असं समजू की इच्छाशक्ती म्हणजे ब्रेक मारले गाडी थांबते. पण कधीकधी गाडी ती रस्त्यावरती नसते, ती दरीत कोसळलेली असते. तिथे ती ब्रेक मारून ती गाडी वरती येऊ शकत नाही
तर अशी दरीत कोसळलेल्या गाडीला आपल्याला जर बाहेर काढायचं असेल तर मदतीचा हात द्यावा लागतो आणि तो मदतीचा हात म्हणजे ही व्यसनमुक्ती केंद्र आहेत. तर व्यसनमुक्ती केंद्र ही अशा लोकांसाठी आहेत की ज्यांची मदत ते स्वतःच करू शकत नाहीत, ज्यांची इच्छाशक्ती हरवलेली आहे, कुटुंब थकलेलं आहे, त्या व्यसनामुळे त्यांच्या शरीराची या बऱ्याच व्याधी तयार झालेल्या आहेत आणि त्यांची अवस्था पिंजऱ्यामध्ये अडकलेल्या एखाद्या पक्ष्यासारखी झालेली आहे. तर पिंजऱ्यामध्ये अडकलेल्या पक्षाला कधीकधी पिंजऱ्याचं दार उघडून आपल्याला आकाशात झेप देण्याची ओढ निर्माण करावी लागते आणि त्या पंखांना बळ द्यावं लागतं. मी थोडक्यात सांगेन की हे व्यसनमुक्ती केंद्र म्हणजे अशा त्या पक्ष्यांना बळ देणारी एक केंद्र आहेत आणि आत्मविश्वास वाढणारी एक केंद्र आहेत. डॉक्टर, पुनर्वसन करता, रिहॅबिलिटेशन करता म्हणजे काय करता? खूप चांगला प्रश्न आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की व्यसनमुक्ती केंद्रात टाकणं म्हणजे जेलमध्ये टाकणं, डांबून ठेवणं किंवा पेशंटला त्याच्या रुटीनपासून वेगळ्या ठिकाणी नेऊन सोडणं. तर पुनर्वसन हा शब्द आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. रिहॅबिलिटेशन म्हणजे काय? रिहॅबिलिटेशन फक्त आणि फक्त शरीराचं नसून ते मनाचं आहे, कुटुंबाचं आहे, व्यवसायाचं आहे आणि समाजाचं आहे. व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जे रुग्ण दाखल होतो त्यावेळी तो शरीरानंच फक्त मजबूत न होता, धडधाकट न होता, तो मनाने पुन्हा ताकदवान कसा होईल, त्याची मानसिक अवस्था कशी सुधरेल, त्याच्याने त्याच्या कुटुंबाशी नातं कसं बदलेल, तो पुन्हा समाजात येऊन आपला व्यवसाय, कुटुंब कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं चालवू शकेल. म्हणजे पुनर्वसन हे फक्त शारीरिक नसून ते मानसिक, सामाजिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक पुनर्वसन असावं, म्हणजे रिहॅबिलिटेशन असावं. ह्या अनुषंगानं व्यसनमुक्ती केंद्रामध्ये काम केलं जातं. फक्त शरीराला बळ न देता मनाला बळ दिलं जातं, कुटुंबामध्ये सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला जातो, त्या व्यक्तीच्या विचारसरणीमध्ये प्रयत्न केला जातो आणि तो पुन्हा येऊन प्रोडक्टिव्ह राहावा, काम करावा, त्यानं स्वतःच्या पायावरती पुन्हा उभं करावं, ह्या दृष्टीनं मी प्रयत्न करतो. सर, लोकांना असं वाटतं की एकदा पेशंट रिहॅबमधून बाहेर गेला की मग सगळं ठीक होतं, असं असतं? कसं आहे? लोकांच्या बऱ्याच कल्पना आहेत ना, याला आपण मिथक म्हणतो, म्हणजे मिथ्स आहेत त्यांच्या मनामध्ये. असं वाटतं की लोकांना रिहॅबमध्ये माणूस टाकला म्हणजे तो पूर्ण बरा झाला. आता मी सांगेन ना, व्यसनाचा आजार हा ना फ्रॅक्चरसारखा आहे. ठीक आहे, एखादा माणसाचा अपघात झाल्यानंतर जर फ्रॅक्चर झालं तर फ्रॅक्चर झाल्यानंतर डॉक्टर काय करतात, त्याचं ऑपरेशन करतात किंवा प्लास्टर करतात, त्याला आरामाची सल्ला देतात. तसं व्यसनमुक्ती केंद्रामध्ये ॲडमिट करणं म्हणजे फ्रॅक्चर झालेल्या मनाचा उपचार करण्यासारखं आहे. इथं मन जे फ्रॅक्चर झालेलं असतं त्याच्यामुळे जी व्यसनाची व्याधी लागलेली असते त्याच्यावरती ह्या ठिकाणी उपचार होतो. पण फ्रॅक्चर झाल्यानंतर आपण डॉक्टर काय सांगतात, तुम्हाला नंतर फिजिओथेरपी करणं खूप गरजेचं आहे. फिजिओथेरपी तुम्ही कराल तर तुमचं जे हाडाची रिकव्हरी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने होईल. तसंच आमच्या मनाच्या ह्या व्यसनाधीनच्या आजारामध्ये फॉलोअप ही फिजिओथेरपी आहे. त्या पेशंटच्या आणि त्या कुटुंबानं रेग्युलर फॉलोअप ठेवणं गरजेचं आहे. अल्कोहोल अनॉनिमीच्या मीटिंग करणं गरजेचं आहे. आपल्या काउन्सिलरशी रेग्युलर संवाद साधणं गरजेचं आहे. 1 वर्षाचा पिरियड कालावधी जर तो त्या व्यसनापासून दूर राहिला तर आपण समजू शकतो की तो रिकव्हरीमध्ये आलेला आहे. बऱ्याच वेळा याच्यामध्ये पाय घसरून पुन्हा व्यसनाधीनचा आजार होण्याची शक्यता असते, त्याला आपण रिलॅप्सेस म्हणतो. तर असे रिलॅप्सेस झाल्यानंतर पुन्हा मदतीची हाक देणं, पुन्हा सेशन चालू करणं, मीटिंग चालू करणं, लोकांशी संपर्क साधणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे एकदा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये टाकला तर तो रुग्ण कायमचा बरा झाला असं होत नाही. ही एक मोठी प्रोसेस आहे, ही एक टीमवर्क आहे, एका व्यक्तीचं काम नाही आहे. आज इथे मी मानसोपचार तज्ज्ञ सायकॅट्रिस्ट म्हणून काम करतो, पण मी असं सांगेन की समाजातल्या प्रत्येक माणसानं जरी मानसोपचार मनोविकार तज्ज्ञ नाही होता आलं तरी मनोमित्र बनलं पाहिजे. व्यसनाच्या आजारामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीला व्यसनमुक्तीमध्ये मदत करण्यासाठी त्याचा मित्र म्हणून, त्याच्या मनाचा मित्र म्हणून सहकार्य केलं पाहिजे, त्याचा कॉन्फिडन्स वाढवला पाहिजे, त्याला एनकरेज केले पाहिजे आणि टीकेचे, द्वेषाचे बोल न देता त्याला एक उत्साहाचे, प्रोत्साहनाचे स्वर त्याच्या परीनं आपण जर हे केलं, त्याला प्रेम दिलं, त्याला आपुलकी दिली, त्याला विश्वास दिला तर कदाचित तो माणूस खूप मोठ्या काळासाठी व्यसनापासून दूर राहू शकतो किंवा त्याच्यातून पूर्णपणे बरा होऊ शकतो. डॉक्टर, तुम्ही समाजाला काय संदेश द्याल मानसिक आरोग्याच्या क्षेत्राबद्दल? मी समाजाला हा संदेश देईन की जेवढं शरीराचं आरोग्य महत्त्वाचं आहे तेवढंच मानसिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्य देखील महत्त्वाचं आहे. हा लढा मानसिक आरोग्याचा एका सायकॅट्रिस्टचा नाही आहे. आम्ही सायकॅट्रिस्ट आता नेहमीच म्हणतो की आम्ही मनोविकार तज्ज्ञ न राहता मनोविकास तज्ज्ञ म्हणून काम करत आहोत आणि करणारही आहोत.
समाजामध्ये जनजागृती निर्माण करणं हे खूप महत्त्वाचं आहे. यासाठी समाजानं वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती एकत्र येऊन असे जनजागृतीचे कार्यक्रम केले पाहिजेत. मानसिक आजार झाल्यानंतर त्याचा उपचार करण्यापेक्षा मानसिक आजार होऊ नये यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. जसं आम्ही भारतीय मनोविकार तज्ज्ञांची परिषद आहे IPS वेस्ट झोन यांनी गाव तिथे मानसोपचार हा उपक्रम राबवला. ज्या उपक्रमामध्ये आम्ही गावागावामध्ये जाऊन मानसिक आरोग्याचं प्रबोधन केलं. एकावेळी पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये अनेक मनोविकार तज्ज्ञ एकत्र आले आणि हा मनोविकाराचा प्रबोधनाचा जागर केला. तशा पद्धतीचे प्रबोधन जर केलेत आणि लोकांची मनं चांगली राहतील, लोकांचं मानसिक आरोग्य चांगलं राहील आणि ते आजारीच पडणार नाहीत आणि त्या आजारातून होणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते आपल्याला प्रिव्हेंट करता येतील. तर माझा जनतेला हा संदेश आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊ, खूप चांगल्या पद्धतीनं ह्या मानसिक आरोग्याच्या प्रबोधनामध्ये काम करू. आपण जेवढं देणार तेवढं देखील आपल्याला मिळणार. जर आपण लोकांना प्रेम दिला, आनंद दिला, तसाच प्रेम आनंद आपल्यालाही भेटणार. तर मी सर्वांना आवाहन करतो की ह्या चवयीमध्ये माझ्याबरोबर तुम्ही देखील मनोमित्र होऊन स्वागत करा. जसे आज आपले सन्मित्र संतोष गायकवाड साहेब जागर मराठीच्या चॅनलच्या मार्गाने शारीरिक, मानसिक, कौटुंबिक आरोग्य चांगलं राहावं, चांगल्या व्यक्तिमत्वांशी, चांगल्या लोकांशी आपली भेट व्हावी म्हणून समाज प्रबोधनाचं काम करतात. तसं फुल ना फुलाची पाकळी आपण सर्वांनी देखील ह्या समाजासाठी योगदान देऊ आणि आपला समाज, आपला भारत अजून सशक्त बनवण्याचा प्रयत्न करू. तर मित्रहो, हे होते डॉक्टर सुरेश पाटील. सर, तुम्ही जागर मराठी चॅनलवर आलात. तुमचं जे कार्य आहे मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती आणि मनोविकास करण्यासाठी तुम्ही जे लोकांमध्ये जात आहात, अवेअरनेस करत आहात, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. नक्कीच यशवंत वेलनेस सेंटरचे संपर्क क्रमांक आपण दिलेले आहे तिथे आणि डॉक्टर पाटील यांची अपॉइंटमेंटची पण नंबर आपण दिलेले आहेत. तर तुम्ही लोकांनी नक्की संपर्क करावा. सर, मी खूप खूप आभार मानतो तुमचे. धन्यवाद.